सिल्लोड तालुक्यात पावसाचे थैमान. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरले पावसाचे पाणी. आमदार अब्दुल सत्तार यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी. आज दिनांक 28 सप्टेंबर दुपारी 2 वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की तालुक्यात रविवार रात्री पावसाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. तालुक्यातील अंबाई मंडळामध्ये सर्वाधिक म्हणजे 145 मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यात खालोखाल निलोण मंडळामध्ये 115 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तसेच आमठणा मंडळामध्ये आतापर्यंत 5 ते 6 वेळा अतिवृष्टी झाली असून काल रात्री देखील 70 मिलीमीटर पाऊस एवढा पाऊस झाला आहे. या पार्श्वभूमीवरती आमदार अब्दुल सत्तार यांनी तालुक्यातील विविध गावांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करून गावकऱ्यांशी संवाद साधला. निलोण मंडळातील रात्री 115 मिलीमीटर पाऊस झाल्याने येथील पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यासोबतच या भागातील सिंचन तलावाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. निलोडीतील पाझर तलाव क्रमांक 1 मधील धरणाच्या भिंतीतून गळती होऊन असे धरणातील भिंतीतून बागदड पडल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवरती सत्तार यांनी निलोडी ते सदरील पाझर तलावाची पाहणी करून याबाबत तातडीची उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. तसेच त्यातील तलवडा गावाली कायगाव बनकिनोळा या परिसरामध्ये अतिवृष्टी झाल्याने नुकसानीची पाहणी यावेळेस करण्यात आली. तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीमध्ये पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्क राहून आवश्यक तिथे तातडीने उपाययोजना करणे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी घरात घुसल्याने राहत्या घराचे अतोनात नुकसान झाले आहेत. तलाठी ग्रामसेवक यांनी नुकसानाचे पंचनामे करून अहवाल सादर करावा असे निर्देश देखील आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. सिल्लोड तालुक्यातील व सोयगाव तालुक्यातील सातत्याने होत असलेल्या अतिवृष्टी हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पावसाने पुन्हा जोर धरला असल्याने नदी नाल्यावर पूर येत आहे. अशा परिस्थितीत गावकऱ्यांनी विशेष नदी नाल्याकाठांच्या नागरिकांनी सतत आपली व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे. या प्रसंगी तहसीलदार सतीश सोनी, गट विकास अधिकारी रत्नाकर पगार, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे, शिवसेना तालुका प्रमुख केशवराव पाटील तायडे, कृषी उत्पन्न समितीचे सभापती विश्वास पाटील दाभाडे, संचालक नंदकिशोर सहारे आदी कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.